हो, त्याची झोप जर नाही झाली तर ती आम्हाला झोपवल्याशिवाय ना राहत. पण आमच्यासाठी हारे का सहाराच आहे. जैसे तीन बाण के धारी तीनों बाण चला होना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी होना. तीन बाण के धारी तीन बाण चला होना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार आओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चला होना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चला होना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हे तीन मानके धारी होते. हे गाणं आहे श्यामबाबावर. पण याच्या पुढचं मी सांगतो आजच्या कीर्तनात, या जीवनाचा उद्धार जर करायचा असेल तर संतांचा विचार हाच रामबाण उपाय आहे, लक्षात घ्यावा. कारण संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे. नाही तर आम्ही कोण्या पासंगात बसलो असतो जी इथं बाबाच्या समोर कीर्तन. हे एवढं भाग्य आम्हाला प्राप्त झालं, हे आहे संताची कृपा. संत कृपा झाली, इमारत फळा आली. मी कधी विचार नाही केला अशा खंजेऱ्या गिंजेऱ्या वाजवी. हे गंमत चालू केलं. मी लहानपणी त्यांनी भजनात जाऊ, मग त्या भजनाची आवड मला निर्माण झाली. माझं कुटुंब वारकरी संप्रदायाचं, आणि त्याच्यातून मला हे भजनाची आवड निर्माण झाली. लहानपणी भजनात जाऊ मी, मग ते तबला वाजवताना पाहतो. मग मी कधी झोपेत डोकं वाजवत राहतो, नाही तर टोंगडेच वाजवत राहतो. एक दिवस ते सत्यपाल महाराजाची शिडी पाहिली, आणि त्याची शिडी पाहून एक इंजिनियर भाऊसाहेब थुटे वर्धेचे, हे दोन मंडळी यायच्या मी शिड्या पाहिल्या. आणि त्याची शिडी पाहून घरच्या घरी टिफिनचे डब्बे प्लेट माट जे भेटन ते थोडपत जाऊ. जमता बजेट बसून गेलं. स्वप्नात कधी विचार नाही केला अशा खंजेऱ्या गिंजेऱ्या वाजवी. हे गंमत तुम्हा मायबापाचं प्रेम मिळालं. या दोन खंजेऱ्याले एकत्रित आणलं. हे घोरपडीचं चामडं आहे. जिवंतपणी शिवरायाचं काम केलं. मेल्यावर तुकडोजी महाराजाची खंजेरी म्हणून वाजली. हे घोरपड वाजते. हे डावीकडे आहे. हे आहे बकर. जेवढी बकरे खाणारे असतील सर्व बकरे खाणाऱ्याला धन्यवाद देतो. येत नाही म्हणा, पण कोणी असतील खाणारे त्याला धन्यवाद. काहून तर बरं झालं चमड्या सकट बकरे दाबत नाही तुम्ही. चमड्या सकटच खाल्ली असते तर आम्ही का वाजवलं असतं. आणि हे घोरपड आणि बकऱ्याला जर एकत्रित जर आणलं तर याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निघते. हे 2 मिनिटात तुम्हाला ऐकवतो. वाजवर 1 मिनिट लावणीची ढोलक ऐकवतो. बघा.